तर बघा आपण 8वा चॅप्टर जो आहे 7वा पाहिला होता. 8वा जो चॅप्टर आहे तो आहे बेरीज. सिंपल चॅप्टर आहे, पण काही काही प्रश्न उलटपालट असतात. बेरीज नॉर्मल सगळ्यांना करता येते है ना. तर त्यासोबत सोप्यासोबत आपण मोठे पण प्रॉब्लेम पाहू काय आहेत कसे आहेत. ठीक आहे. तर काय आहे पहिला 8.1. 8.1च्या पहिला सोपासात दिसत आहे, तुम्हाला जमेल. सेकंड तुम्हाला जमेल. थर्डवाला कसा सोडवायचा होता बघा. काही काही मुलांना प्रॉब्लेम येऊ शकते, जे थोडेसे आपले नादान बच्चे आहेत है ना. 4थ्या वर्गापर्यंत काही शिकले नाही, असे चाले डायरेक्ट 5व्या वर्गात, त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकते. आपल्याला उत्तर पण दिलेलं आहे बघा, दिलेलं आहे. आपल्याला फक्त डब्यातली संख्या काढायची. कसं काढून तर आपण बेरीज मागेहून करतो की इकडून करतो सांगा बरं. मागेहून करत आणतो की नाही. हां, तर 7 आणि 6 13 कॅरी 1. 7 आणि 1 8. 8 आणि 4 12चे 2 हातच्या बरोबर. 9 आणि 1 10 आणि 3 13चे 3 हातच्याला. आता 5 आणि 1 6. तर इथं असा कोणता अंक घेऊ जेणेकरून इथं 9 आल्या पाहिजे. समजलं कसं करायला लागते. तर 9 आणि 5 आणि 3 8. तर हा झाला आपला करेक्ट. ओके. तर इकडून आणायच्या बेरीज करत म्हणजे जमून जायला. हां, मग काय करत आहे तू कुमकुम. मग हा चौथा तर तुम्हाला जमूनच जाईल. अरे जमून जाईल. लक्षात घ्याल संख्या मांडताना जशी अशी एक संख्या आहे आणि तिची बेरीज अशी एक संख्या आहे. तर काही पोरं लई हुशार हा इथून चालू करते तसं आणि बेरीज करते. कधी पण संख्या कुठून मांडायची है ना. बेरीज आडव्यामध्ये जरी दिली नसेल तरी याच्या मागेहून संख्या मांडत आणायची अशी. कळलं का. म्हणजे मागच्या एकक स्थान एका स्थानावर आला पाहिजे दोघांच्या. ठीक आहे. पॉईंटवाली असेल तर पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. बेसिकमध्ये शिकल्या ना. चला मग 5वा प्रश्न काय म्हणते. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या सहा अंकी सर्वात लहान विषम. 6 अंकी सर्वात लहान विषम बरोबर. आणि दुसरा काय म्हणते 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या. लक्ष घ्या. तर सपोज हा समविषम नाव नसता, समविषम नाव, तर 6 अंकी सर्वात लहान अशी संख्या विचारलं असतं तुम्हाला तर काय आली असती. 1 वर 5 शून्य बरोबर. जनरली बघा लहान जेव्हा पण म्हणतात तर सर्वात लहान एक अंकी कोणती. 1. 2 अंकी, 3 अंकी सर्वात लहान, 4 अंकी सर्वात लहान, 5 अंकी सर्वात लहान आणि 6 अंकी सर्वात लहान. अरे आली असती जवळजवळ. तर लक्षात घ्याल जेव्हा पण सर्वात लहानची गोष्ट करेल तर आपल्या डोक्यामध्ये 1 आणि 0 आला पाहिजे. ठीक आहे. काय येईल डोक्यामध्ये 1 आणि 0. ठीक आहे. यांच्यापासून बनणाऱ्या संख्या. कारण पोरं कधी कधी काय करतात सर्वात लहान 2 अंकी म्हणलं तर 11 घेतात. 11 सर्वात लहान आहे का. तिच्या पहिले कोण येते 10 येते ना. हां, सर्वात लहान एक अंकी म्हणला तर काय घेतात 111. हे 111 लहान आहे का. तिच्या आधी कोण येते 100 येते की नाही येत. अरे येते की नाही येत. तर थोडंसं या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय झालं फायले. हां, सरळ हात ठेवू वर. तर पण तुम्ही नोटीस कराल जसा ही 6 अंकी झाली आपली संख्या, ती ही काय आहे. ही काय आहे सम आहे.
कारण शेवटी काय लागलेला आहे, आपण शिकलो 0 2 4 6 8 हे अंक जर शेवटी लागलेले असतील तर ती संख्या काय राहते, सम, म्हणजे दोनने भाग जाऊ शकते तिला. तर विषमवाली पाहिजे आता आपल्याला, तर मग विषमवाली काय येईल, 1 1 1 1 1 1 येईल का, हां, मग तिच्यापेक्षा लहान. आता सर्वात लहान सम हे आहे, बस तिच्यामध्येच काय करून टाका, 1 प्लस करून टाका. अरे 1 प्लस केला तर काय आली असती, 1 2 3 4 5, काय आली, हे विषम झाली का बघा, 6 अंकी झाले. तर विषमवाली कोणती आली असती, 1 2 3 4. कळलं, कळलं का. तर लक्षात घ्या, असं लिहायचं आहे तुम्हाला प्रॉपर, जेव्हा नोटबुकात सोडवाल तेव्हा डायरेक्ट संख्या घ्यायच्या नाही. हां, एक्झाममध्ये डायरेक्ट संख्या घेऊ हा एवढा तामझाम नाही लिहिल्या तरी चालेल एक्झाममध्ये, कारण एक्झाममध्ये ऑप्शन राहतात. आपल्याला रफ पेज राहील, एक रफ जागा, तिथं सोडवा लागते डायरेक्ट. हा एवढा सगळा तिथं कोणी पाहत नाही तुम्ही सोडवलेले कसे, पण उत्तर करेक्ट असणं गरजेचं असते. तर कॉपीमध्ये सोडवताना असं लिहायचं, कारण उद्या चालून तुम्ही जेव्हा कॉपी पाहाल तर तुम्हाला समजला पाहिजे. एक्झामची रिव्हिजनसाठी कॉपी पाहाल तर तुम्हाला समजला पाहिजे की आपण काय घेतलेला आहे. लक्षात आली का गोष्ट, ओके. मग 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या, तर जेव्हा पण तुम्हाला समसंख्या म्हणेल, सॉरी सर्वात मोठी संख्या म्हणेल, तर 1 अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात मोठी, 3 अंकी सर्वात मोठी, 4 अंकी सर्वात मोठी, 5 अंकी सर्वात मोठी, 6 अंकी सर्वात मोठी, 9,99,900, बरोबर आहे. तर सर्वात मोठी म्हणला तर डोक्यामध्ये 9 आला, सर्वात लहान म्हणलं तर कोण, 1 आणि हे दोघं. हां, 1 अंकी म्हणला तर 1, पण 2 अंकी म्हणला तर 1 1 म्हणाल का, काय 1 0. 3 अंकी म्हणला तर, बरोबर की नाही. तर डोक्यात काय आला, 1 आणि 0, बरोबर. पण मोठी म्हणल्यावर डोक्यात काय आलं पाहिजे, पण तुम्ही पाहाल की हे सगळ्या काय आहेत, विषम आहेत. अरे विषम आहेत, मग सम करायचे आहे ते 1 प्लस करू, हां, अच्छा प्लस केला तर काय होईल मग, यस, पहा बरं, प्लस करून 9 ने 1 10, 1 कॅरी 10, 1 कॅरी 10, 1 कॅरी 10, 1 कॅरी 10, 1 कॅरी. तर ही किती अंकी बनली रे, 7 अंकी. तर +1 कराल का, काय कराल, कारण हिच्यापेक्षा थोडीशीच लहान आहे कोण, 9 9 9 9 9 8, बरोबर. आणि यांची काय म्हणते बेटा, तर बेरीज करून टाका. 9 ने 1, 8 ने 1 9 9, जमला. चला या संख्येला वाचून कोण दाखवेल, चौधरी. किती आहे, तू नव्हतीस, हा वाचावच्या वेळेस नव्हतीस का शिकली. अहो पुरा दिवस नसं माझ्याजवळ, एकक दशक नाही म्हणताय तुला, तर मोजणं तर येथून मोजणं, तर एकक दशक शतक हजार 10,000, त्या 1000 न 10,000 म्हणजे 1000 न 10,000, 10,000 म्हणतात का कधी, 9900 आहे. घरी पाहिजेच माता मा काही, घरी जाऊन अभ्यास करतेस का,
घरी जाऊन काही खोलून पाहिजे ना पुस्तक, मूर्ख. आता हा शिकवून नाही झाला का वाचन? मग रिवाइज कोण मारल त्याला? केव्हा तर अबे सुट्टीच्या दिवशी रिवाइज मारत जा, जेवढे चॅप्टर झाले तेवढे अभ्यास करत जा, आणि दररोज भी करावा थोडा थोडा. कितीच वेळा शिकवलो की पहिले दोन घर हे 3 सोडा, पहिले दोन घर 1000चे असतात, दुसरे दोन घर या दोघांची जोडी आली म्हणजे दोघांना एकत्र वाचायचं आहे. तर 10,99,900 मराठीत वाचायचे झाले तर 10,10,99,000. शिकला नाही आमचे पागल. चला नंतर आता बघा हा 6वा प्रश्न. स्टार 2 स्टार 8 4 सर्कल 2 8. तर यांची बेरीज ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला. आपल्याला हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलच्या ठिकाणी कोणता अंक येऊ शकते याच्या आपल्याला गेसिंग करायची. आता तुम्ही जर ऑप्शन चेक करत राहाल एक एक ठेवू न 4थ्या ऑप्शनवर उत्तर असेल तर तुमचा टाइमपास नाही होईल का? अरे होईल की नाही? तो ऑप्शन चेक करण्यापेक्षा साधा बेरीजच्या कन्सेप्ट लावायचा. ठीक आहे. 8 न 8 6 बरोबर, 2 न 1 3 आणि स्टार म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय असेल तर मग हा इकडे असा काढायचा आणि काय कराल याची व्हॅल्यू झाली म्हणजे किती याला बघा 1 न 1 2 न हे 4 बरोबर. मग 2 मध्ये किती मिळवल्यावर 1 येऊ शकते? 1 येऊ शकते का 2 मध्ये मिळवल्यावर? नाही. म्हणजे 1 पेक्षा म्हणजे समोर ज्याच्या ठिकाणी 1 येते अशी संख्या पाहा लागल. तर मग किती येऊ शकते? 11 येऊ शकते. तर 9 मध्ये किती आपला 2 मध्ये किती मिळवल्यावर 11 येऊ शकते? म्हणजे या डॉटची किंमत काय झाली? 9 आणि 2 11च्या 1 हातच्याला मग 1 आणि 4 5 झाले. तर स्टार किती राहू शकते? तर स्टार आला असतात 3. आणि मग असा ऑप्शन शोधायचा बघा असेल कुठेतरी. हा ओके चला लक्ष द्या. आता समोर 3.5 लाख याच्यामध्ये प्रॉब्लेम असते कोणाकोणाला ते समजावून सांगून देतो. व पावणे लक्ष द्या. कोणत्या पण गोष्टीचे 4 हिस्से करायचे. कोणती पण गोष्ट ना. ठीक आहे. सपोज एक पोळी आहे, पूर्ण पोळी आहे. तर पूर्ण तिचे 4 हिस्से केले. त्याच्यापैकी फक्त एक भाग मीने घेतला एवढाच. तर माझ्याजवळ किती पोळी आहे म्हणेन? पाव. याला काय म्हणतो आपण? मी बेसिक मध्ये सांगितलेलं आहे. हा सपोज 2 हिस्से असतील आता माझ्याजवळ तर त्याला काय म्हणेन आपण? आणि 3 हिस्से असते तर काय म्हटलं असतं? एखाद्या गोष्टीचे 3 हिस्से माझ्याकडे असते तर काय म्हटलं असतं? पाऊण. काय म्हटलं असतं? पाऊण. समजलं का? मग जेव्हा हे भाग दुसऱ्यासोबत जुळतात, आता कोणत्या बी गोष्टीचे, पोळीचे राहू शकतात, 1 लिटरचे राहू शकतात. तुम्ही दूध घ्यायला जात असाल तर डवल्यानं दूध देते, डवल्यानं तो राहते 1 पाव. 1 हाफ लिटरवाला राहते आणि 1 फुल लिटरवाला राहते. अरे 1 पाव म्हणला तर तो डवला टाकते स्टीलचा. पाहिल्या का? साखर 1 पाव घेतला तर किती देते? 250 ग्रॅम. 1 किलो काटा राहते. वजन किलो राहते. त्याच्यापेक्षा लहान अर्धा आणि त्याच्यापेक्षा लहान पाव. त्याच्यावर 250 ग्रॅम लिहिलेला राहते. पाहिल्या का?
अरे हो. सपोज एका डझन मध्ये पूर्ण वस्तू किती आहेत? सपोज मी म्हणलं हाफ डझन, पाव डझन. शिकला ना आपण? कोणत्या चॅप्टर मध्ये शिकला? बेसिक मध्ये शिकला का? आता नाही शिकला ना? पक्का? सपोज 100 रुपये आहेत, म्हणजे मी म्हणलो 100 माझ्याकडे आहेत, 100. तर मी म्हणलो त्याच्या अर्धाशे, पावशे, मागे शे लागला ना. सपोज म्हणलो माझ्याजवळ 1000 रुपये आहेत, 1000, तर अर्धा हजार बरोबर, पाव हजार रुपये बरोबर. सपोज म्हटलं मी 1 लाख रुपये आहेत माझ्याजवळ, 1 लाख, तर अर्धा लाख 50. अरे बरोबर, 50,000 न 50,000 1 लाख होते की नाही? तर अर्धा केलो ना मी ना. सपोज 4 तुकडे केलो असतो तर 1 तुकडा म्हणजे पाव लाख आहेत माझ्याजवळ, पाव लाख. 25,000, 25 समजलं का? 25,000, 25,000, 25,000, 25,000 चारही जोडलो असतो तेव्हा ते 1 लाख झाला असता की नाही? हा. तर ह्या पाव अर्धा न पाऊन समजला. सपोज मी म्हटलं पाऊण लाख आहेत माझ्याजवळ, पाऊण लाख, 75,000. लक्षात राहिलं? अरे हो की नाही? आता मी काय म्हणलं? पाऊण लाख, पाऊण म्हणजे पूर्ण माझ्याजवळ 1 लाख होता का? पूर्ण 1 लाख होता का? 1 लाखाला किती कमी होते? बरोबर. सपोज मी म्हणलो 1.25 लाख, तर माझ्याजवळ 2 लाख पूर्ण राहतील का? मग किती राहतील? 75,000. 1,75,000 समजलं का? आता हा पावभाग जेव्हा दुसऱ्यासोबत जुळते तेव्हा सव्वा म्हटला जाते. काय म्हटला जाते? म्हणजे सपोज माझ्याजवळ भाग असेल 1 पूर्ण अन पाव, 1 पूर्ण अन पाव, एवढे भाग आहेत माझ्याजवळ. तर याला काय म्हणेन मी? 1.25. 1 पूर्ण न पाव भाग आहे तर काय म्हणेन? 2 पूर्ण अन पाव भाग असेल तर काय म्हणेन? 2, 2.25. 3 पूर्ण अन पाव भाग असेल तर काय म्हणेन? 3. ओके ओके. अरे ओके. तर मी म्हटलं माझ्याकडे 3.25 लाख रुपये आहेत. 3.25 बे लक्ष दे. 3.25 लाख तर 3,25,000. सहावीवाले थोडेसे शांत राहा बरं. सपोज मी म्हटलं माझ्याजवळ 3,25,000 रुपये आहेत. 3,25,000, 3,25,000. 3,000 पूर्ण असतील. हा अजून 250, कारण 250 मिळून किती बनते? 1,000. अरे हो की नाही? 250, 250, 250, 250, 500, 250, 250, 500, 500. अरे झाले की नाही? तुम्ही ना म्हणलो 3,25,000, 3,250. लक्षात आली का गोष्ट? तर सव्वा केव्हा लागते? जेव्हा पावभाग जुळते तेव्हा. सव्वा केव्हा लागते? सव्वा केव्हा लागते? लक्षात आलं? सपोज दूध डेअरी मध्ये गेलो मी आणि म्हणलं मला 3.25 लिटर दूध दे, तर तो लिटरनं किती टाकल? 1, 2. मग लहानवाला डबला घेईल स्टीलचा, झाले म्हणाल 3.25 लिटर. अरे म्हणाल का नाही? सपोज मी दुकानात गेलो, मला 3.25 किलो साखर दे, तर 3 किलो पूर्ण राहील. 1 किलो मध्ये किती ग्राम? 1000. 1 किलोत किती ग्राम? तर 3,000 पूर्ण झाले बरोबर. आणि मग अजून पावभाग म्हणजे 250 ग्रॅम, तर 3,250. लक्षात राहील का? ओ आ
पण मी म्हणलो 3.25 डझन, 3.25 डझन, तर किती केळे येतील माझ्याजवळ? 3 डझन पूर्ण येतील. आणि मग एका डझनचे 4 भाग करा बरं. एका डझनमध्ये राहतात 12, 2 भाग केला तर 6 6, त्या 2 भागाचे अजून 2 भाग केला तर 3 3 3 3, बरोबर. मी म्हणलो 3.25, 3 डझन, 3 डझन किती केळं? 3 डझन अधिक 3, अरे बरोबर. म्हणजे 3 डझनचे टोटल किती झाले? 12 बार 12 12 प्लस 3, 39 केळं आले असते. आले असते का? समजलं का? मग जेव्हा अर्धा जुळते कोणत्या गोष्टी सोबत, तेव्हा त्याला साडे म्हणतात. का म्हणतात? पण 1 अन 2ले सोडून 1 सोबत अर्धा जुळला तर 1.5 म्हणतो ना आपण, 1.5, बरोबर. 2 अधिक अर्धा जुळला तर 2.5 म्हणतो की नाही? जसा 250 रुपयाला का म्हणता तुम्ही? 250, 250, बरोबर. 150 ला का म्हणता? म्हणता की नाही म्हणता? अरे म्हणता की नाही म्हणता? मी म्हणलो माझ्याजवळ 1.5 लाख रुपये आहेत. किती आहेत? आता माझ्या खिशात आहेत तर किती रुपये असतील माझ्याजवळ? 1,50,000 असतील की नाही? मग बाकी सगळ्यांसोबत जुळला तर का म्हणतात? साडे. काय म्हणते? मी म्हणलो माझ्या बॅगमध्ये 3.5 लाख रुपये आहेत. किती? असं म्हटलं. मग म्हटलं पाऊण. आता आला पाऊण, पावणे. तर पावणे म्हणजे येणारी संख्या. पावणे येणारे असतात की जाणारे असतात? अबे घरी येते त्याला पावणे म्हणता की जे जाते घरून त्याला पावणे म्हणता? है ना. तुमचे मम्मी पप्पा जात असतील दुसऱ्याच्या घरी तर पावणे गेले म्हणता का? दुसऱ्याचे मम्मी पप्पा घरी आले तेव्हा पावणे, अरे म्हणतो ना पावणे येणारे असतात. कसे असतात पावणे? सायंटिस्टपणा करू नको. ओके. पेन लिहायसाठी आहे, खेळायसाठी. कळलं? हां. आणि ते बी पहिल्या डेस्कवर बसून. हिम्मत किती या पोरीची. काट डालूंगा. हां. तर जेव्हा हे 3 भाग जुळतात तेव्हा पावणे म्हणतो आपण. तर पावणे म्हणजे समोरची संख्या. जसं मी म्हणलं पाऊण लाख, पाऊण लाख. तर ना 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 गोरी गलत हो गई तू. पाऊण लाख म्हणजे 1,75,000 नाही होत. पाऊण लाख म्हणजे 75,000. समजलं? पावणे 2 लाख. 2 पूर्ण झाले का? 2 पूर्ण झाले का? पावणे 2 म्हणजे 2 जे आहे ते येणारी संख्या आहे, पूर्ण झालेली नाही. तर मी म्हणेन पावणे 2 लाख म्हणजे किती रे सर? 2,75,000. बे ते झाले पावणे 3 लाख. अरे कळलं की नाही? दे पेन दे. का करत राहतेस रे? हा झेंडू बाम पाहिजे झाला तू. तू करत का होतास? बैलाच्या आज्या. हां. आता सपोज भाऊनं म्हणलं 2.5 लिटर दूध देवाचं आहे तर किती देईल तो? तो अर्धा लिटर हो त्याच्याजवळ. किती वेळा टाकल्या पाहिजे सांगा बरं 2.5 लिटरनं? 2 लिटरनं अर्धा. पण त्याच्याजवळ 1 लिटर आहेच नाही, अर्धाच लिटर आहे. तर किती वेळा टाकल? 2.5 लिटर देवाचं आहे. किती वेळा टाकल? समजला का? अन 3 लिटर देवाचा असतात. हा शिकवून राहिलो यायला. किती वेळा टाकलं नसतं? पण सपोज त्याच्याजवळ 2.5 लिटर वाला आहेच नाही, पाववालाच आहे. पाववाला पाव पाव समजते ना, डबला. अन त्याला द्यायचे आहे 1.5 लिटर. तर किती वेळा टाकल?
1.5 लिटर द्या चाय. 6. किती वेळा? हा बरं, आली का नाही लाईट? आली का नाही आली? म्हणजे करेक्ट उत्तर दिल्या तुम्ही. दिल्या का नाही? अरे दिल्या का नाही? तर समजलं का? हा गेम समजला का? तर पावणे म्हणला तर येणारी संख्या असते. म्हणजे सपोज मी म्हटलं 1.25 लिटर दूध पाहिजे, 1.25, तर किती कसं टाकलं नसतं त्यानं? 1 लिटर पूर्ण टाकलं. मग अजून अर्धा टाकलं नसतं, म्हणजे 1.5 झाला. मग अजून पाव. पूर्ण 2 झाला का? 2 पूर्ण झाला का? कळलं की नाही कळलं? लक्षात आलं? आता पैशाची गोष्ट करून भाऊ, पैशाची गोष्ट केला का लाईट? वा वा, तुमच्यासारखीच आहे. तुम्हाला पैसे मागतलो का बिलकुल फुर ट्युशन मधून 2-3 दिवस गायब. हा, तुमच्यासारखीच आहे. लक्ष द्या. सपोज आता मी म्हटलं 2.25 लाख रुपये आहेत माझ्याजवळ. 2.25, तर किती रुपये असतील? गुड. आता सार्वजनिक आवाज मस्त येते. एकाला विचारून पाहतो बरं. शेंडे बाबू उभा हो. 2.25 लाख. जीप काऊन खातेस? चांगल्या बोल ना. 2.25 लाख म्हणजे किती? हां बोल ना. तर चांगला बोल, जोरात आवाज नाही आला आम्हाला, बहिरे आहो आम्ही. फक्त 75,000. 2.25 म्हणते म्हणजे 4 पूर्ण असतील. हां तर बोल ना. बापा बापा बापा, तोंडातल्या तोंडात तोंड हलवतेस. किती लाख किती हजार? 4,75,000. कळलं की नाही कळलं? पक्का? मी न म्हणलो माझ्याजवळ 450 रुपये आहेत. 450. शेकडा म्हणजे 100चे 4 हिस्से न, पावणे लागल्यावर 3 हिस्से. 450. मंत्रो हारपले हारपले मंत्रो हारपले. हा 375 झाले. 450. अबे पावणे शब्द लागला आणि 400 लागला तर समजून जा 4 पूर्ण नाही आहेत. म्हणजे पूर्ण कोण आहेत? 300 पूर्ण आहेत. आणि पावणे लागला म्हणून 100. शे लागला ना शेवटी. शेच्या 4 हिस्से तर 75 म्हणजे 375. हाँ चलो बताओ. 3,500 आहेत. 3,500 म्हणजे 3 पूर्ण आहेत का? हां म्हणजे किती पूर्ण? 2,000. 1,000चे 4 तुकडे. जो शेवटी लागला त्याचे 4 तुकडे करायचे, त्याच्यापैकी 3 तुकडे घ्यायचे. 1,000चे 4 तुकडे केला तर 1 तुकडा कितीचा आला होता? 250. 250 250. 3 तुकडे घ्यायचे आहेत. चिट्टी आई है चिट्टी आई है. 3,500. बोल लवकर. 2,000 तो 2.25 झाला असता. 2.25 म्हणलो मी ना. कोणाकोणाला येते रे? हां सांग रे तिथे मारे. 2,075 चुकला ना भाऊ. असाच करसिंग का धंदा? हां 2,750. मी काय म्हणलो? 2.25 लाख नाही म्हणलो. लक्ष द्या. शेवटी जो जुळते ना त्याचेच तुकडे करायचे. सपोज मी इथं म्हणलो, लक्ष द्या, 2,500
फरक आहे दोघांमध्ये बघा. इथं काय लागला, इथं काय लागला, तर 1000चे 4 तुकडे म्हणजे एक ज्याला असता 250 250 200 आणि 100चे 4 तुकडे म्हणजे ज्याला असता 25. बरोबर की नाही, बरोबर की नाही ना. आता म्हणते पावणे, पावणे 3 3 येणारी संख्या आहे म्हणजे 2 पूर्ण असतील तर 2000 पूर्ण झाले. बरोबर. प्लस प्लस पावणेसाठी, पावणेसाठी याच्यापैकी 3 पकडा, 2750. कळलं, कळलं की नाही कळलं. यांना जोडाल तर किती होईल, 2750. पण याला किती वाचाल, समजलं. 2.5 लाख कोण बे, कोण बे अग्रे. हां आता म्हणते 2.5 अबे म्हणजे 300 पूर्ण नाही आहेत, 300ला 25 कमी म्हणजे 200 पूर्ण आणि 200. आता लागला शेवटी पावणे, बसीने सांगाल. ना लाख, लाख कसा बनते, 4 तुकडे करशील तर पहिले 2 तुकडे कर, 1 लाखाचे 2 तुकडे. शंभर हजार म्हणजे 1 लाख. 100 अरे 1 लाख असेच लिहिता की नाही, तर हे झाले 1000 आणि एकत्र पकडा याला 100,000 ना. अबे 3 शून्य लागल्यावर 1000 म्हणतो, तर 100,000 म्हणजे 1 तर अर्धा लाख किती, अर्ध्याच्या अर्धा लाख किती, तर 4 तुकडे केला तर 1 तुकडा आला असता 25. किती लिहिला आहे. हां तर किती तुकडे घ्यायचे आहेत पावणे म्हणला तर, हां तर बोल मग. तीन लाख 75. समजलं, कळलं. बेसिक मध्ये या नाही बैलाई नो आणि डायरेक्ट कोर्स सुरू झाल्यावर ॲडमिशन करता. तर इथं जो प्रश्न चालू होता आपला, कोणता चालू होता, 7वा. अरे बरोबर. काय म्हणते, 3.5 लाख 3.5 लाख व पावणे 5 लाख. हां यांची बेरीज किती तर सांगा मग. 3.5 लाख म्हणजे किती, 3,50,000. जमलं. आणि पावणे आला, पावणे 5 लाख म्हणजे 4 लाख पूर्ण आणि किती, तर मग 4,75,000 यांची 0,0,0,0 7 5 आचाला तर 8,25,000. यालाच काय वाचाल,
सव्वा आठ. तर पहा बरं उत्तरात आहे का? कळलं? अरे कळलं. हं, मग काय म्हणते प्रश्न बघा. दोन संख्यांमधील फरक किती दिलेला आहे? सपोज मी म्हटलं n1 आहे आणि दुसरी आहे n2. यांचा फरक किती दिलेला आहे मला? 3,17,529. बरोबर. त्यातील लहान संख्या मला सांगा, या दोघांपैकी लहान कोण असेल? n. ते वास्तव तिच्यातून मायनस झाली ना. हो. हां, तर किती दिलेली आहे लहानवाली संख्या? या प्रकारे दिलेली आहे है ना. 8,04,600. कोणत्या तरी संख्येमधून एवढी मायनस केली म्हणते ती एवढी आली म्हणते. बरोबर. सपोज मी म्हटलं की मी किती मधून 7 मायनस करीन तर 3 उत्तर राहील. 10. म्हणजे काय केल्या? 7 आणि 3 ची. बरोबर. 7 आणि 3 ची. किती मधून 8 मायनस करीन तर 4 उत्तर राहील. 12. 8 आणि 4. किती मधून 5 मायनस करीन तर 10 उत्तर राहील. उभी हो. किती मधून 5 मायनस करीन तर 10 उत्तर राहील. किती मधून 10 मायनस करीन तर 5 उत्तर येईल. किती मधून 10 मायनस करीन तर 5 उत्तर येईल. येथे किती राहायला पाहिजे? अरे इथं किती असायला पाहिजे? इथं कोणती संख्या असते जिच्यातून 10 गेले असते ना 5 आला असतं उत्तर? अबे किती वेळा सांगितलो, बस यांची का करून टाका. काय म्हणजे इथं 15 असते आणि तिच्यातून 10 मायनस झाले असते ते वास्तव 5 आले असते. आले असते की नाही? 6व्या वर्गात केली माता माय. बस लवकर. तर एवढा कॉमन सेन्स तर असायला पाहिजे यार आता आपल्याजवळ. किती मधून 15 मायनस झाले तर 10 राहिले. बापा 25. किती? पण एवढा वेळ कसा लागला? तर इथं पण तशीच गंमत आहे. जसा इथं हेवाले प्लस केला होता ना, तर इथे हेवाले का करायला लागतील? प्लस. म्हणजे ही संख्या त्या बाजूला जाईल इक्वल टूच्या, त्या इक्वल टूच्या त्या बाजूला जाईल तर काय होईल? प्लस. इकडे मायनस मध्ये होती त्या बाजूला गेली तर इकडे प्लस. हे असे फालतू सोंग आणायचे नाही माझ्या क्लासमध्ये. आणि आणली तर बॅगच्या बाहेर नाही काढायचा. नालायक पागल. हट. काही शिस्त शिकाल का नाही? शिस्त शिकाल का नाही? ते खेळाची वस्तू आहे. काही नाही शिकाल तर चालेल, शिस्त शिकून जा. क्लासमध्ये बसावचा कसा?
मास्तर शिकवत राहते ना, इकडं आपला याच्यासोबत खेळाल, त्याच्या लिचुडा घ्याल, त्याच्या लिचुडा घ्याल, म्हणून हा हाल आहे तुया. आधीच 5व्या वर्गात पण काहीच नाहीये मूर्ख. या साईडले मायनस असेल बघा. जेव्हा पण असा पदावली बनला तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला लिनियर इक्वेशन, एक इक्वेशन बनला, समीकरण बनला, ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे, जसा म्हणलं तसा मांडायचा. एका संख्येतून एक संख्या वजा केल्यावर एवढा उरते, तर मांडलो मी. एका संख्येतून एक संख्या केल्यावर एवढा उरते. लहानवाली संख्या हे होती, लहानवाली संख्या हे होती, मांडलं. पण हे काढा म्हणते ना, तर समीकरण बनलं आहे आपल्याजवळ. इकडे मायनस असेल एखादी संख्या, जिला काढायच्या आहे ना तिला इक्वल टूच्या एका बाजूलाच ठेवायच्या. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, हिला एकाच बाजूला राहू द्या. दुसऱ्या संख्या त्या बाजूला शिफ्ट करा, इक्वल टूच्या त्या बाजूला. पण नेतांनी नियम आहे, मायनस आहे तिकडं जाईल तर, इकडं प्लस आहे तिकडे जाईल तर, इकडे इंटू आहे तिकडे जाईल तर, इकडे भागाकार आहे तिकडे जाईल तर. का खेळून राहिलास? तर N1 ची व्हॅल्यू काय झाली, 3175229 प्लस 80461 9 न 3 2 न 2 5 न 6 7 न 8 न 4 बरोबर. एवढा उत्तर आहे का मग? आहे. समजला कसा काढायचा होता तर. मग 9वा राहिला तर 9वा तुम्ही नाही करू शका. बेरीज जास्त करायची आहे बे. 9वा तो अजून सोपी है. चलो अभी देखेंगे स्वाध्याय क्रमांक 8.2. चला बघा, पहिलाच प्रश्न 8.2 चा. एक्स वाय वाय झेड आणि एक्स झेड झेड वाय यांची बेरीज किती आहे, वाय वाय वाय. तर एक्स वायच्या जागी अनुक्रमे कोणता अंक येईल सांगा आता मला. एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे कोणता अंक येईल. जर मी ना पहिल्यानुसार केलं असतं तर इथं आला असता 4, इथं आला असता 3, इथं आला असता. अरे एक्स ची झाली असती 4, इथं आला असता 3. अनुक्रमे म्हणते ना, पहिला ऑप्शन चेक केलो असतो तर चेक करू शकता ना. हा, झेड ची किंमत किती घेतलेली आहे 0, वाय ची किंमत तर 0 प्लस वाय 0 प्लस 3. अरे हो, असं त्याच्या समोर मांडून पाल, काही हरकत नाही. बघा एक्स ची किती आहे 4, वाय ची किती आहे 3 आणि झेड ची किती आहे. इकडे एक्स ची किती आहे, झेड ची किती आहे आणि वाय ची किती आहे मांडून पा. चार न 4 असं आहे का तिथं. जबकि चारही संख्या कशा सांगितलेल्या आहेत 7. चारही संख्या कशा सांगितलेल्या आहेत.
आणि ते बी वाय. वाय म्हणजे इकडं 3 3 3 3 यायला पाहिजे. आला का? म्हणजे पहिला ऑप्शन काय झाला? दुसरा ऑप्शन काय म्हणते? 2 4 2 काय म्हणते? म्हणजे एक्स वाय झेडची किंमत सांगितलेली आहे. मांडून पाहतो आता त्याच्यामध्ये. हां 2 4 4 2 2 2 2 4 याच्यात रे वाय किती आहे? 4 आहे ना आपल्याजवळ. हां 4 आणि 2 4 आणि 2 4 आणि 2 असं आहे का? हा बी रॉंग झाला. तिसरा हां मांडून पहा. 3 6 6 2 3 झेड म्हणजे किती? 2 2 आत्ता बाबर 6 2 6 2 6 2 3 3 चारही अंक सारखे पाहिजेत ना. मग आता चेक करून पहा काय मांडून पाहू. एक्स ची किंमत, वाय ची किंमत, झेड ची किंमत, एक्स ची किंमत, झेड ची किंमत, वाय ची किंमत. टॅव 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 टुंगडुंग. अरे बरोबर आला. पुस्तकाची दिली होतीस का तू ना? समजलं? असा एक एक नाही समजला. असा एक एक चेक करून पाहायचा होता. हवाला प्रश्न करून पाहिला घरी? सोडून पाहिला का? नाही सोडून पाहिल्या. दुसरी एक्झरसाइज नाही सोडून पाहिल्या ना तुम्ही? कोण कोण सोडवला? हाँ चलो ध्यान दो. दूसरा 17 लाख 17 झाला का रे? सतला से 17,000 17 म्हणजे किती? तर काढू शकता. 17 लाख लिहायचे आहेत तर 17 वर किती शून्य आले पाहिजेत? आले पाहिजेत पक्का. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. बरोबर 5 शून्य आले पाहिजेत ना. फसवता तुम्ही सालामध्ये. गडबड करायला ना. 1700 म्हणलं तर किती शून्य आले पाहिजेत? बेस शेवर 2 शून्य बैलायनो 1700. 17,000 म्हणलं, 1000 म्हणलं तर 3 शून्य आणि हे 17 त्याच्या समोर. आणि खतरा म्हणलं 17 रे. तर मग काय कराल? जोडून टाकाल. नाही म्हणून जसा म्हणलं तसा लक्ष द्याल. 1000 म्हणलं तर 3 शून्य लागले पाहिजे. 100 म्हणलं तर 2 शून्य लागले पाहिजेत. लाख म्हणलं तर 5 शून्य लागले पाहिजेत. कळलं की नाही कळलं? देन तिसरा तसाच आहे. तिसरा होमवर्क सोडवाल ना. एक्झरसाइज मध्ये शिकला ना आपण. चौथा
आदित्यला केरळला सहलीला जाण्यासाठी 9,500 रुपये प्रवास खर्च. 9,500 म्हणजे किती रुपये आणि किती पैसे? 9.5. 9. हां सांग ना. 9.5 म्हटल्यानंतर 9 पूर्ण 1,000च्या अर्धे. कोणवर तिकडं फस्कन केलं? शार्दुल्या दणका पाहिजे का? काम दिमाग नाही झालं, डोकसा नाही झाला. अरे 1,000 म्हणलं आणि शेवटी 9,500 तर 1,000चा अर्धा करा ना. 1,000चा अर्धा आणि साडे लागला तर काही पहिलेची संख्या नाही राहत, फक्त पावणेच्या वेळेस पहिलेची संख्या राहते, बाकी वेळेस पूर्ण संख्या. बरोबर. तर मग किती झाले? 9,000. प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च आला तर त्याच्या केरळ सहलीचे एकूण खर्च किती झाले? तर प्रवास खर्च किती म्हणते? प्रवास खर्च आणि इतर खर्च. इतर हां प्रवास खर्च किती म्हणते? 9,500 म्हणजे 9,000. 9,500. 9,500. वांगे 7,500. 7,500 म्हणजे 7,000. जमलं? जोडा. मग याला काय वाचाल? वरतडे पेन ठेव. याला काय वाचाल? चल वाचून दाखव रे. का आडनाव किती लिहिलं? हो तो तर आहे, पण 1,15, 1/2, पावणे याच्या भाषेमध्ये सांग. सांग ना. 1/2 म्हणशील का 1,15 म्हणशील का पावणे म्हणशील? 750 आहे शेवटी. हां तू सांग रे चौधरी. नाही 500 राहिला असता तर 1/2 लावलो असतो. 750 आहे तर पावणे लावा लागेल ना. 75, 750, 75,000 असे दिसले तर का लावा लागते? पावणे. हां मग 16,000 पूर्ण आहे तर समोरची संख्या. हां पावणे 17,000. पावणे आहे तो चॅप्टर सेपरेट म्हणून मी लिहून ना दिलो काही. ही पागल पोरगी आहे, हे मा डोकसा खाणार आहे आता. हे तुला हे फालतूच्या वस्तू आणायच्या नाही म्हणलो ना माझ्या क्लासमध्ये. तू कशाला घेऊन येते? याच्यानंतर कोणाचाही कंपास मला डेस्कवर दिसता कामा नये. फक्त पेन आणि कॉपी. आणि मी फेकीन बाहेर. तुझ्या लक्ष उभी हो. हे किती लिहिलेले आहेत अशा भाषेत? इथं लिहिलं. हा आता सांग बरं मला हे किती लिहिले आहेत तर. म्हणजे सांग ना तशा भाषेत सांग ना. हा मग लक्ष होता का तुझ्या? मी सांगून राहिलो तिथं ना काही. अबे 750, 75,000 असा काय दिसला तर पावणे लागते. बरोबर. मग हे किती आहे? 15,000 पूर्ण आहे तर समोरची संख्या 16 आणि समोर पावणे लावा ना. वांगी आता किती लिहिले आहेत सांगा रे?
15,75,000 आहेत. म्हणजे 16 लाख पूर्ण आहेत का? म्हणजे 25,000 कमी आहेत 16 लाख आले, तर मग काय म्हणाल? 1000 कोण 1000 वाला रे? आता बोल ना तोंडानं काही. पुरी वांगा भेद्रा भरी त्याच्या लमची पागल. डोक्यावर पडली होतीस का डोक्यावर पडला होता हो? भावी ए भावी ए भावी, बॉटल काही काढायची नाही ट्युशन मध्ये. चलो 5वा, पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले? काय करायची आहे? एवढूसा बी नाही समजे तुम्हाला? किती होते ती? आणि इथं किती होते? 204 537 प्लस. उभी हो आता. प्लस येते का तर पाहतो तुले. हां काढ बोट. 8 आणि 7 काढ ना बोट काढ. अरे बाबू इकडे लक्ष द्या. बोट काढायचे. बसा. बोट काढायचे. शून्यवाली संख्या बनवा. शून्यवाली. 8च्या जवळची शून्यवाली संख्या कोणती आहे? ते बनवासाठी लागते किती दिलं? हा 8 जाते 7 कड. ए2 ने ना. ए2 ने ना. 2 ने 2 घेतला. 10 झाले. राहिले किती? याच्या जोड किती राहिले आता? 10 5 6 8 7 ने 1 8 8 आणि 4 8 आणि 7 8 आणि 8 8 आणि 9 8 आणि 9 9 जवळची 10 बनवायचे आहे. 8 मधून 1 घ्या. 10 झाले. 10 आणि 7 आणि ती या जीवाला मोठा हा असते बैताड. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5वीचे किती? 42 लाख नाही रे, 4,27,523 व इयत्ता 8वीचे 2,38,250 विद्यार्थी बसले होते. तर एकूण विद्यार्थी किती बसले होते? पहा बरं. एवढे विद्यार्थी बसतात तुमचा नंबर लागल का रे? नाही लागल. अभ्यास करायला तर लागल. नाही केलं तर नाही म्हणते. नाही म्हणते. नाही म्हणते. अभ्यास करावा लागते. स्वतः सोडवून पाहावं लागते. हा आणि रडावं लागते. मास्तरनं मारला थोडासा एक थापरता तेव्हा नंबर लागते. तर 5th स्टँडर्डचे किती होते? हे बोला नको रे. बेरीज करा. चला आता बेरीज सांगाल आपल्याला. बोंद्रे हां कोण बे? थांब. तुझ्या आडनाव का तुझ्या? थांब सांगतो तुला आता. हां हा 7 आला. हा 15 लिहू.
आहे का बघा, आहे. हां चल आता का आडनाव म्हणलास, आडनाव का रागोरते. चलो खड़े हो जाओ बंधु. हाँ चलो बताओ ये कितना लिखा है, वाई डी स्कोलरी कोलर रेडी. थोड़ी 500 है. अबे चेंडू बॉम्ब, ए चेंडू बॉम्ब, ये 3 को लास्ट में साथ में पढ़ने का, फिर 2 जन साथ में पढ़ने का, फिर अकेला है तो अकेला पढ़ने का. यूनिट प्लेस, टेंस प्लेस, 100 प्लेस, 1000. पढ़ अभी 6 साथ में. हाँ हाँ अभी मराठी में पढ़ के बता. बैठना नहीं है, मराठी में पढ़ के बता. देखो बोला था मैंने मराठी में लिख के लाना करके, लाया क्या होमवर्क 1 से 100 तक. हाँ तो बस वही पढ़ना है. बस इसका आडनाव चेंज हो गया. अभी इसका आडनाव हो गया लक्ष्य, ये दोनों का आडनाव हो गया 1000 और ये 6. और इधर का तो पढ़ना आता है. देखो 6 लक्ष नाही बे, लक्ष साबण होय का, लक्ष. हां 6 लक्ष, या दोघांना एकत्र वाच. देखो पढ़ के आने के लिए बोला था ना बे मैंने, सिर्फ लिख के आया क्या तू. अबे 65 बोलते इसको, 65 हिंदी में. मराठी में बोलते 65. मन 65 हजार. आणि देवाडीले भरला 6,65,772. आणि घरी जाऊन मार 78. हा वांग्या बस. कोणत्या शाळेत जातेस रे, इंग्लिश मीडियम. हा हे इंग्लिश मीडियमचे तसेच राहतात आमचे सगळे वांगे. हा चलो ध्यान दो. गेल्या वर्षी शिष्य झाला का रे, अरे बाप्पा बाप्पा झाला का रे. हा अबे तो हो ना बे, बहुत आहेत बे. किती मिनिटाचा झाला रे व्हिडिओ. 1 घंटा झाला. वाचता येते. तुमच्या पाहिजे टाइमपास होते, नाही तर कापर पडते मला. ओके 5व्या वर्गातल्या पोरी के सगळं. ओके हाँ चलो 7वा 2525 व आणि 3450 यांची बेरीज किती. नाही काढू शका. नाही 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 खरी खरी सांग. नाही नाही काढू शका. 8वा तर बहुत सोपी आहे. 9वा एका संख्येतून फलाना वजा केले असता बाकी एवढा उरतो. 9वा रे पा एका संख्येतून तर ते संख्या पकडलो मी नाही n. तिच्यातून मायनस किती केलो म्हणते 1 4 29 638. तर किती वाचला म्हणते 1 3 4 7 0 4 8. तर ती संख्या कोणती मला सांगा. मग अशी असावाला घेतलं नव्हतं. मग हे संख्या कोणी जाईल. इकडे मायनस आहे तर भेटला उत्तर. जमला. मग सोडू नाही सका.
शाबास. दहावा, 1, 3, 5 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या शिकला. अंक वापरून सर्वात मोठी कशी बनवायची, सर्वात लहान कशी बनवायची. सर्वात मोठी बनवायची असेल तर मोठा अंक रिपीट करावं लागते. लहान बनवायची असेल तर म्हणजे काय आला असता, मी डायरेक्ट करतो. सर्वात मोठी 5 अंकी म्हणते 5 5 5 3 1 झाली. सर्वात लहान बनवायची आहे ते 1 1 1 3 5. यांची बेरीज किती? 6 6 6 6 6. 8 अंकी सर्वात लहान संख्या व 9 अंकी सर्वात यांची बेरीज नाही काढू शका का? मग तो सेलोकर सांगल मला. सेलोकर हो का वनवे होय? काय नाव आहे? राघोर ते. अरे तेरा भाई बैठा इधर बड़ा वाला. चलो बैठो, बताओ. 8 अंकी सर्वात लहान संख्या सांग लवकर फटाफट. 8 अंकी सर्वात लहान संख्या. 1. मगाशीच सांगितलं सुरुवातीलाच. सर्वात लहान म्हणता बरोबर दिमागात कोण आल्या पाहिजे? हमारे भाभी सांगल. हां सांग. 1 0 अजून 0. हां किती 0 देऊ ते सांग. 8 अंकी म्हणते. हां 5 अंकी झाली. 3 2 5 झाली. 6 अंकी. 6 अंकी आहे काय? 8 अंकी आहे. 8 अंकी झाली. सर्वात लहान याच आहे व 9 अंकी सर्वात लहान संख्या. 9 अंकी सर्वात लहान. अरे मेरे भगवान. 1 2 3 4 5 6 7 8 9 यांची ना ते किती लिहिलेले आहेत हे वाच भावे. ओ बस वो माझ्याजवळ पूर्ण दिवस नसं माझ्याजवळ. ठीक आहे काढून घ्याल ना. 11 करोड. नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला म्हणजे त्याला. त्यासाठी त्याने 2000 रुपयाच्या अभी आहे ना प्रश्न. त्यासाठी त्याने काय म्हणते 2000 रुपयाच्या किती नोटा दिल्या? आता बंद झाल्या 2000 रुपयाच्या नोटा. तेव्हा चालू होत्या. तर 2000 रुपयाची एक नोट म्हणजे 2000 रुपये. 3 नोटा म्हणजे किती रुपये? 2000च्या 3 नोटा म्हणजे किती रुपये झाले माझ्याजवळ? बे तुम्हाला विचारलो का आलू कांदे नो. 2000चे 3 नोटा. 6000. 5 नोटा राहिले असते तर 5 नोटा 10,000 झाले असते. तर मग अशी खोकलत जा ना. जोरात खोकलावा. ठीक आहे बसा. म्हणजे काय करतो आपण तर गुणाकार करतो. मी म्हटलं असतं 2000च्या मग 62 नोटा. तर मग 1 1 2 2 मोजत राहिले असते का? 65 गुणिला 2 130 ते 1,30,000. अरे कळलं. तर लक्ष द्या. जे रुपये असतात ते नोट आणि त्यांची संख्या. नोटा आणि त्यांची
यांच्या इंटू करून काय बनत असतात, रुपये बनत असतात. तर त्याने 2000 रुपयाच्या नोटामध्ये आणि संख्या किती म्हणते 41. मग 500 रुपयाच्या नोटा किती म्हणते 112 आणि 100 रुपयाच्या किती नोटा 225 नोटा. तर त्याने माल खरेदीसाठी एकूण किती रक्कम दिली बघा. तर आता गुणाकार करायचा. शून्याचा गुणाकार करायची गरज नाही. 1 2 3 बेक बेचव म्हणजे 41 गुणिला 2 ते 82 आले. मग शून्याचा गुणाकार करायची गरज 5 दुने 1 कॅरी 5 1 न 1 5 1 शून्याचा गुणाकार करायची गरज नाही. 2 शून्य पहिलेच लावून टाका. मग या 1 न यायला मल्टिप्लाय केला तर तेवढीची तेवढी आली असती. कर दो बेरीज. 6 4 10 चाला 8 न 2 10 आणि 5 15 आणि 1 1,60,000 कुठं. अशा प्रकारे 13 तर तुम्हाला जमल. 14 43 दशक म्हणते तर नाही जमा. 545 शतक. शतक म्हणलं तर 2 शून्य लावायचा. दशक म्हणलं तर 1 शून्य लावायचा. हजार म्हणलं तर 3 शून्य लावायचा आणि मग बेरीज करून टाकायची. 31,500. 31,500 म्हणजे 31,000 पूर्ण प्लस 500 बरोबर 38 म्हणते का. ओ माय गॉड. तर 38,500 रुपये. 325 म्हणते तर 325 रुपये आणि पाऊणशे म्हणते तर 75. जमलं. तर घरी व्यवस्थित लिहून सनी सोडवून आणाल. हा चलो. तर उद्या आपण वजाबाकीची पाहू फास्ट मध्ये. बंद कर.